ज्यांनी हे सर्व प्रत्यक्षदर्शी पाहिलंय ते आपल्या सोबत आहेत। नेमकं काय घडलं इथे, काय लोक आले होते, काय केलं त्यांनी? इथं लोक आले, माझ्या बहिणीचा कॉल आला, त्याच्यानंतर ना मला असं समजलं की इथं बंदूक दाखवण्यात आली काउंटरला। मी पटकन आले इथून, माझं घर, मी 15 मिनिटात इथं आले। 15 मिनिटानंतर मग पोलीस आल्यानंतर ना पोलिसांनी त्यांना रूम मध्ये डांबून ठेवलं। रूम मध्ये डांबून ठेवल्यानंतर ना मला असं समजलं की ते बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथं येऊन बंदूक वगैरे दाखवली। ही अतिशय चुकीची बाब आहे। इथला जो स्टाफ आहे त्या स्टाफशी मी बोलल्यानंतर मला असं समजलं की त्यांनी खूप दिवसापासून इथं बोलतात की 2 पोलीस हायर करा, कारण पुणे शहरातलं मध्यवर्ती असणारं हे कमला नेहरू हॉस्पिटल आहे। आजूबाजूला वस्ती विभाग आहे तुम्ही बघितलं तर, आणि गोरगरीब लोक इथं उपचारासाठी येतात। असे अतिरेकी घुसतात ते आणि इथं बंदूक वगैरेचा धाक चालतोय। माझी एवढीच विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आता तुम्ही या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर इथं कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 2-3 पोलीस तैनात करावे। किती जण होते आणि कुठे काउंटरला, कोणत्या काउंटरला नेमकी त्यांनी ही बंदूक? जे काउंटर आहे बिलिंग काउंटर, या काउंटरला बंदूक दाखवण्यात आली असं समजलं आपल्याला। मागणी काय करण्यात आली का? मागणी वगैरे काही केली काय? नाही, 2-3 दिवसापासून ते संशयितच बघितले गेले। काल पण उज्ज्वला ताईंनी तिथं व्हिडिओ आणि फोटो त्यांचा व्हायरल केलेला आहे, ताईंकडे तो पण आहे। ताईंनी काल मागणी केली होती की तुम्ही तो बघून, मग इथले जे बाउन्सर्स आहेत त्यांनी त्यांना पकडलं, त्यांना संशय आला, त्यानंतर मग तो गोंधळ झालेला आहे।